गोड जेवण करीव ना दुपारना बरे झाडखाल झोपना मेंढ्याचा राहील त्यात गार आवाज सुटणी भावना डोया लागी घ्या झोप लाग गई झोप माय उठस एक बी मेंढी दिखे नाही मेंढ्या घ्यात का त्या समोरच एक शेतकरी आहोत आखली राहता अहो मेंढ पाडले असं वाटणं शेतकरीला विचारले हो यांनी देखील होती त्यावर दिशा तरी देखाडते म्हणे मला म्हणे मेंढ्या का त्याच्यात शेतकरी जवळ घ्या मेंढपाळ बैरा होता ज्या शेतकरीकडे त्या शेतकरी म्हणे शेतकरी दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का शेतकरी बी बैरा होता शेतकरी आहोत आखली राहता आत्मा ते पुराण होतं काय म्हणतात तुमनाकडे काठी एक म्हणतास का हा त्याले ना चापूक होता त्या बैलेसले आकला टाइमले ना असं मागे हात करे आणि पुढे बैलेसले मारे हात मागे जाईल अहो मेंढ पाडले असं वाटणं आता दिशा देखाड राही ना बा शेतकरी नेमका त्या दिशा नाही योगा योग असा मेंढ्या घावल्या शेतकरीच दिशा दाखवणं नव्हतं बैलांना मारत होता पण या बावल्या असं वाटणं की आपली दिशा देखाड राही ना योगा योग तिकडे मेंढ्या सापडल्या आता मेंढ पाडल्या असं वाटणं शेतकरीनं दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या आता शेतकरीला मेंढी बक्षीस द्यायची कारण शेतकरीने जर दिशा दाखवली नसती तर आपल्याला मेंढ्या घावल्या नसत्या लांडगांनी खाल्ल्या असत्या मग आता शेतकरीला मेंढी बक्षीस देवानी पण दान करताना माऊली बाबा दान करताना चांगलं दान करतास का एक मेंढीना पाय मुडेल होता पाय मुडेल मेंढीला कांदरली ना शेतकरी जवळ ना शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या मेंढी बक्षीस शेतकरी बैरा होता शेतकरी म्हणे काय हो मी मन मनाव टाकले राहिलो आणि तू सांग ना तू मेंढी ना पाय मी मोडा आव दांगडू मेंढपाळ म्हणतो मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही हाय दोन्ही शेजारा घोडेस्वार जाई राहता घोडेस्वार म्हणे काय रे काय झालं मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या शेतकरी दादा म्हणून मेंढ्या घावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन आवता टाकली राहिलो हाव सांगणार मन मेंढी ना पाय तू मोडा घोडेस्वार म्हणे का रे म्हणा इकत ना घोडा तुम्ही चोरी ना म्हण ना तो बी बैरा हाव तिनीच ना दांगो हाव म्हणे मेंढी बक्षीस तो म्हणे तुम्ही मेंढी ना पाय मी मोडेल नाही हाव म्हणे मला इकत ना घोडा तुम्ही चोरी ना म्हण राहणार तिनीच ना दांगो चालू होता आता तिनेच ना न्याय करायला जाणार असले आणि आपण एक काम करू आपला न्याय करीन कोण पहिले गावात कोणीतरी सुज्ञ व्यक्ती न्याय करेल मग पोलीस पाटीलकडे जाऊत म्हणे न्याय करायला पोलीस पाटीलकडे न्याय करायला आमचा परिस्थिती अशी होती बाबाची तुमना टाइमनी परिस्थिती पोरी 100 आणि पोरे 70 होता मनीषीन बाकीना म्हातारास ना 2-2 बायका होत्यात ना पहिले आती बी हयात आहेत काही काही म्हातारा त्यासना 2-2 बायका आहेत असं होत्यात बा पोरी आता आपणच सत्यानाश करली ना पोटमा पुरी माट टाकत आपला पोरे 40 नाव घ्या ड्युटी राहिल्या आपण स्वतःहून सत्यानाश करून घेतलाय तो त्या विषयावर आपल्याला बोलणं नाही हा मग मेंढी बक्षीस हाव म्हणे मेंढी ना पाय मी मोडेल नाही तो म्हणे आपला इकत ना घोडा नाही तिने पोलीस पाटीलकडे न्याय करायला द्या पण पोलीस पाटीलने बी 2 बायका होत्या आणि दोन्ही बायका असली मारीश निघाना बाहेर काट गेलो होतो पोलीस पाटीलनी आणि दरवाजा बंद करून पुढची टाकून गरमा पटेल होता या तिने घ्या दरवाजा ठोका पोलीस पाटील म्हणे काय रे बाहेर वट्टावर काय रे मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या शेतकरी दादामुळे मेंढ्या घावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन आवता आपली राहील तू आवभाव सांगणार मन मेंढी ना पाय तू मोडा घोडेस्वार म्हणे मला इकत ना घोडा या दोन्ही चोरी ना म्हण राय ना पोलीस पाटील म्हणे तुम्ही 3 नाही रे 8 लाख रुपये घे तर तिचे घर मला वाव नाही म्हणे तो बी बैरा आता मला सांगा नुसतं ऐकायला कमी असत तरी इतकी फजिती मग मला सांगा देवणी काय कमी करेल आपले काय कमी करेल नुसता एक दात परत नाही एक दात बसणार कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये खर्च येईल फक्त दात शरीराला हिशोब सोड द्या फक्त एक दात पडणार त्याला बसाडाले कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये खर्च आहे आपला मोठा दात कितला आहे लब्बा पहिला दूध ना विसरी घ्या का रे एक दातची किंमत जर 25-30 हजार रुपये आपला दात आणि पूर्ण शरीराला जरी हिशोब करा बजेट कसा जायला मग देवणी काय कमी करेल काय कमी केलं
मग देवाचा उपकार नाही का? मग देवाचा आपल्यावर उपकार आहे, मग त्याची परत फेड देणं म्हणजे चालू कीर्तनात नामचिंतन करणे. कितना हसीन चेहरा, इतनी प्यारी आंखें, इतनी प्यारी जी भाऊ कथांला येतात मी तसं. मी म्हणते जी भाऊ लाव गो गाणं, म्हणतो मला का होतं सोडणं पडी चड्डी गाळणं पडी वाटे हे कितना हसीन चेहरा. खरं तर गाणं कसलंही असू दे, तरुण भावांना सांगतो, गाणं कोणतंही असू द्या, भाव आपले चांगले असले पाहिजे. बरोबर आहे की नाही? भाव चांगले पाहिजे. आता आम्ही कथा करतो ना वृंदावन मध्ये, तर आमची फक्त भावाला किंमत असते, तुमच्या भक्तीला किंमत असते. तुमचे म्हणजे अभ्यास करू नका असे नाही, अभ्यास किती आहे त्याच्यापेक्षा तुमचे भाव आणि तुमची भक्ती किती चांगली त्याच्यावर भगवंत प्रसन्न होते. आणि मग आम्ही हिंदी गाणे म्हणत असताना एखादा पोऱ्या पोरणी करता म्हणस, एखादी पोऱ्यान करता म्हणस, आमना कसं काय राहत नाही, आमना देऊन करता राहस. हो आता आठे भजन म्हणा सांगा, आठे बराच जणीस म्हणा चांगले आणि टोपीवाला बाबा बसले बिचारा कीर्तन पडले त्या बाबाशे बोला चालव नाही. पण काही काही गावेच ना म्हातारा वय जास्त तरी सुद्धा कीर्तन मा येतच नाही, तरी देवना नाव येतच नाही. आठे म्हणा सांगतो आठे म्हणतात नाही. एक 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतो, हरी आस्ती निहायत निदात दारू पिना समे नशा पोटाना बोला होतीला असते. 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडला नाही आणि पहिले कितला पाडेल. 75 वर्ष ना म्हातारा म्हण राहतो, हे धोकेबाज वतीरती. आता काळी दोनचं सोडलं. विठ्ठल विठ्ठल हे असती न्याय निरात दारू पिनास मी नशा खोटा ना बोलाव डोके बासती. तिथला वायफा धंदा आहे. बर या गाणापट्टी नाही ना ते चालती लेवान भाव आपला टाका नाही बाबा त्या नाम. हे तेरी प्यारी में काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना भाव चांगला पाहिजे. चाल कोणती करायला मला असं चाली सांगत यात मी प्रत्येक चालना बदल सांगतो. कोणतं का गाणं सांगतात नाही, मला फक्त 5 मिनिटं वेळ लागत लगेच बदल सांगतो. आठे बी पुरुषले जर बदल म्हणा सांगा बाबा विठोबा रुक्माई म्हणतात नाही, मग
त्या एक नाही असं त्यांना अंगत लागतच बाबा. बाबा म्हणे ते रडाना सांग नाही म्हणे त्या रडाना अंगत लागतच बाबा. म्हणजे जवळ बहिणी असेल तुला चांगलं माहिती जो रडस त्याला उभं करायला काम करू बरोबर आहे तुम्ही. मी हसता खेळता पोल्याला रडायला राहणार तुमले पटी राहणार काय ऐका ना करून भाऊ शाळेत भजन म्हणा सांग बाबा ते म्हणा आपण मग आटे देवणं भजन म्हणतात नाही या याची एखादी पूर्ण वाटतं आपले ब्लॉक करत का या पडेल बी तडा मारे आणि रातना 11 पैकी ड्युटी चालू होते आणि पडेल बी तडा मारे म्हणतो ही पाखरा आजाद केली तुला तुने आजाद कर रे भाऊ तुला पाखरू ऑलरेडी आजाद होत रे काका तू पाखरून फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारा करता तरी ठेवलं होतं रे बाणर सुरत नाले तू पाखरू आजाद नाही भाऊ तू पाखरून पहिले ठरलेलं होतं म्हणलं की मी बुंदिया वेळाले जोडा लावतो उलट तू पाखरू लगीन करीन जास तो 3 वरीस मायस 1 वरीस ना पोरग कड्यावर राहत अहो चौकमा पटेल राहत या देखील तिला 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ मामा कसा बसलाय बस कतच आहे तुला पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या देवाच्यासाठी म्हण त्याच्यानं तरी तुझा जीवनाचा उद्धार होईल जसं की हे नागाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा नागाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले किया देखते ही देखते हवाले तेरे किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया तेरे नाम कर दिया कानया तेरे नाम कर दिया ये मेरा ना रहा नागा ये मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते आवाज़ दुनिया देखते ही देखते आवाज़ दुनिया कान्हा दिल तेरे नाम कर दिया गाणं कसंही असू द्या भाव आपले चांगले असले पाहिजे जसं की तेरे चरणों से लिपट जाते हैं चल तेरे इश्क में पड़ जाते हैं गाणं कोणतं गिराव द्या आपण तरुण बॉस नाही एक गाणं आहे कोणतं ला 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 कोणतं गाणं आहे भाऊ हा कोणतं गाणं बोला ना गाणं माहित नाही तुम्ही हक्क असले माहिती आहे पण अहो मी इथं काय राहणार आपला पिढा पाडी गई हा अरे त्या पोरीसाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंतासाठी म्हणायचं जसं की शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया तो दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदा दिखाई मजा आ गया
शाम जाने जिगरी तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया आई बहिण तरुण भाऊस बाबाला असं वाटणे चाले आमना काय द्या मावण्यात नाही महाराज मग तुम्हाला टाइम न गाणं हे हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया आता लोकांसारखं काहीच राहिलं नाही बाबा आता आपले वावरे उलगी घ्या आता ते सरावी सापडावणे मग ते लुटासारखं काही राहिलं नाही आता फक्त जेवणासाठी म्हणा नाही हे हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने आई बहिणा मानचेस ना आता तुमना बहिणीच तुमना गाणं ऐकीस नाही असा जीव करस ना पेठान संगे दोर बी लय पिरो बुवा तुमले आडे भजन म्हणा सांग गाडी म्हणतीत नी आता लगीन ना गाणं म्हणा लागे करतेत नी म्हणे माया बहिणी त्या गाणं म्हणू नका असं आपलं दुमत नाही त्या गाणं बी म्हणायला पाहिजे ती आपली संस्कृती टिकायला पाहिजे पण त्या गाणं जितका जोर न म्हणतेस ना तितका जोर ना देवना भजने बी म्हणू आटे देवना भजन म्हणाले एक बी बाईना आवाज म्हणाले आणि लगीन ना गाणं म्हणाले त्या गाणं काही देण्या बाईनाली केले काही मीरा बाईनाली केले नाही काही संतोषना प्रमाण नाही काही देवनी स्तुती नाही त्यामा तुम्हाला लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगणा खाशी जायची तुझी खाशी इतला का दाखवलं ना यंदा ते हा शिल गायची सुराव तुला कोणी टाकी अंगणा गेली हक्का हाय कोणी टाकी अंगणा खाट म्हणा उद्धार होईल तुला ओ बहीण ओ काकू कोणी टाकी अंगणा खाट आणि अख्खा लपाड गाणारा घर झाला अख्खा लपाड मायच्या घरी एवढं बरं आहे अरे बसेल म्हणे माया बहिणी बाबा म्हणे थोडं रडणं सांगा म्हणे महाराज हो ते तुम्हासाठी मी तेवढी 10 मिनिटं मेहनत दिलीच पण राग दर्जात नका बहिणीसोबत खरं सांगू मी तुमले बोलतो इतला मोठा नाही शे पहिले तर तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का ज्या भगवंताचा ज्या राम भक्ताचा जन्म झाला ना हो त्याचं प्रमाण देऊन सांगेल आमचे संत सांगतात नारी म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे आम्ही तुम्हाला पूजतो माया हो तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात आणि आमच्या संतांची आम्हाला शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा तुम्हाला बोलेल एवढा रवी किरण मोठा नाही पण एक विनोद म्हणून बोलतो तुम्हाला बोलण्याचा मला कोणताच अधिकार नाही पण एक विनोद म्हणून बोलतो बोलणं बहिणीच राग नाही आहे वा आणि खरं तर कानादेशाच्या सगळ्या माया मावल्या मी बोलतो सगळे हसून बिचाऱ्या हसून सोडून देतात राग एक बी बाई करत नाही तेवढं बरंच आहे हो पण त्याचं कारण असं आहे मी कानादेशाचा मुलगा आहे आणि कदाचित मायच्याकडे पोरगाला बोलता येत नाही तो भाकरऐवजी जर काकर मागतो ना बाबा तरी माय बरोबर भाकर देते म्हणजे काय आहे लेकराची भाषा मायला कळते तसं माझ्या कानादेशाच्या सगळ्या मायांना कळत असेल लेकराची भाषा अहो काही खरं बोलत नाही माया वासान करता बोलत म्हणशील म्हणे माया बहिणी अशी अशी जी राहिली आई मन माय तुम्ही बोलता का गरज आहे 3 दिन जेवण ना टाया बटाव आपलं बट दकस आपण कोऱ्या बहिणीन बोलतो भाऊ बहिणीन बोलतो बोलू ना बहिणी सण राग नाही यावा ना पक्क ना माझ्या बातम्या बाया भारी सांगते बोला बोला मला बोला बातम्या बाया मन 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 बोल बोल आपल्या माहिती तू किडा पाडशी तू गणनीचे बोलशील तू बोल किती भारी वातावरण आहे राव किती भारी वातावरण आहे खरं तर माया हो मी तुमच्या जाहीर सगळ्यांची पाया पडून माफी मागतो पण मला जो समाजाला संदेश द्यायचा असतो बाबांनी सांगितलं हा दृष्टांत मी थोडा स्टॉप केलेला आहे पण बाबा सांगतात म्हणून सांगतोय आणि सांगत असताना माझा जो संदेश आहे तो जरा वेगळ्या पद्धतीने सांगायचा म्हणून जरा फिरवून सांगतो राग करायचा राग येऊ देऊ नका बघा बहिणीच राग नाही यावं ना बोलू ना माया सो पक्का ना मागली मावशी दिदी बोलू ना पक्क ना राग नाही यावं ना पक्क खरं सांगू का बहिणीच तुम्ही जात लबाडत राहतो
एक नंबर लब्बाड जाफरा बाई. तेवढं बरं या को लासूरण्या बाया नेत तशा. तुम्हाला गानाच मला बाडी, तुम्ही घरमाला बाडी, तुम्ही गली आली मला बाडी, तुम्ही रडा मागीला बाडी. तुम्ही गानाच मला बाडी काय रास बाबा. या बाया एक गाणं म्हणतेस लग्न हे हे नवरीना बाप घोडे होना वाजा पहिरत होना आणि मोती पहिरत होना. खरं असतं बहिणीचं. नवरीना बाप घोडे होना वाजा पहिरत होना खरं असते. नवरीना बाप मोती पहिरत होना खरं आहे ते. मोती पहिरत होना तू या ना बोचकत बाचकत होना आणि आई माय सांगत मोती पहिरत होना. एक नंबरी लब्बाड जाफरा बाई. अब ऐसा केसरना गाना है क्या केसरना गाना. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा माया वो देखने को तैयार. पुन्हा गाणं ऐकूच नाही करत मग पेट असेल दोन लय वाजाची असं कपडा तो याचा हाताले तुम्ही तर लगेच फाशी लाईन मारा ना बोले मारा. पुन्हा गाणाच मला बाडी याच घर मागल्या बाडी राहत बाबा. घर मग कायला बाडी राहत. तुम्ही या ना पाहिजे ना पाहिजे पैसा जमा करा संध्याकाळी शर्ट कोणती टांगी द्या. पूर्ण शर्ट कोणती टांगायची. तुम्ही जेवण करले तुम्ही झोपले तुम्ही रजा करणार कमान माय ड्युटी चालू पुन्हा खिसा जाऊन तुम्हाला टीएल पैसाच नाही 500 उपाड देस. तुम्हाला टीएल नाही 500 उपाड देस म्हणून माय तुम्ही सकाळी मा उठा त्याच पैसा चेक करा 500 कमी पडणार ना बाई विचारा का रे मग किसा मग 500 रुपये कमी वाटलाय ना उलटा चोर कोतवाल कुडाटी आप वर तेरा साहेब माहिती. तुमले अक्कल नाही आहे मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होते तुम्ही ओ म्हणा बापरे बडा बरोबर आहे या 500 देई घ्या मी इथला भांडण सुरूच नाही. तुम्हाला पाहिजे 500 जमा करत मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायले आणि आपला आत्मा ठिरेस नाही आपले सांगस मनभावने का मला कान मान्या बाया बनायची ना आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याची आले तू सापडे नाही या 2 ग्राम सोनं लिहिलं कसं महाराज गानास मला बाडी घर माल बाडी. मग गली आली मग चांगलं वातावरण होई बुवा. काही काही बाईशी गलीमा सुद्धा लबाडीच राहत. काही बाईशी सांगे बरं बड्या बाईशी नाही. कारण गलीमा समोरासमोर गरी होतात. एक बाईने 1.5-2 वर्ष ना पोरग होत टुकटुक चाली गे समोरला वट्टावर बशी गे शी कराले. ते पोरग शी करायचं घर मालकीने दका माय म्हणे 1-1.5 वर्ष ना पोरे काय उठाडू यांनी शी होईल का यांना लाका मारली तू भरली म्हणे बाई. ती बहीण घरमा कामावर चालणे गे तोपर्यंत अभाव शी करीन उठीन घरमा घुशी घेत काम घरमा. ती बहीण येत दखते माय पिंट्या ती उठी घ्या म्हणे ताई म्हणे काय बाबा आपला पिंट्या आडे शी करी का म्हणे. पिंट्या घरमा किराणा होईल म्हणे ओ ताई आडे शी करी घ्या तू आता चालू तुमले फोटो वाटत सुनी इंदकी जावा म्हणे. आता बाई एवढी बाई जर दखा पाहिजे ती फोटो बोलीन का हो फोटो बोलीन का दादा एवढी बाई सांग राहिली हा म्हणल्यावर पाहिजे दखालुनी म्हणतो बहीण दकिली ना मग सांगत काव माय म्हणे मला एवढं सापडे ना काही इथला कार करसो म्हणे तो का असा कलर ना गस काव म्हणे कितीला बाडी हो घर माल बाडी गानास माल बाडी गली आली माल बाडी. मग तुम्ही मौत मा जातीस बहिणी सोन मौत मा जातीस गाड्या करी करीस नाही पुरे तोंड जाते रडती ते खरं रस का कापू. एक नंबरी लब्बड जाफरा भाई. तुम्ही गाड्या करी करी जातीस कोणीतरी तरुण मरेल म्हणशी रडतीस स्वाभाविक आहे. आपल्यासारख्याच्या कानी पडल्याच्या नंतर आपणही रडतो स्वाभाविक आहे. बातनासाठी पोरडं साहेब मान्य करली सो माईंसाठी साहेब मान्य करली. एखादा म्हातारा मरता मरत नाही उलट आपण त्या बायको त्याला सांगत देवले सांग ना तुम्ही का चिमची दवाडी टाकी म्हणजे काळा मागे धक्के जाते त्या म्हाताराले आणि तो म्हातारा मरेलो सुद्धा या बहिणी गाड्या करी करी जाते पुऱ्या तोंड जाते जाते रडते. ते खरं रडणार असतं बहिणी हो सोनची खरं असते. तुम्ही जर त्या म्हातारा माईचा जीव होता मग तुम्ही उतराण टाइमले त्या गाडी ड्रायव्हरले का सांगते भाऊ मग चप्पल मधला शिक मला मग त्या म्हातारा मग जीव होता का चप्पलच मग तिथलंच नाही आपण गाव म्हणे 2 बाया सांगे राहते शेकाता नाथ धर साहेबांना तोंडले पदर राहत गली माहीत चालता चालता एखादी बाजूनी बाई सांगत ताई
पुढे समाजात बरं गटारे खायची बटवणी बरोबर देखील चालू आहे म्हणजे तू ना पदर लायला सुद्धा गटार देखील आणि खरं राणामाची ते का काकू तुला एक नंबरनी लब्बाड जात राहाई तेवढं बरं या कोल्हापूर माताशी एक बी बाई नाही रण सुद्धा इथलं भारी रचना त्या बहिणीस ना जी बाई रडतायस ना इथलं पटाडीच नाही रडस ना तिथला का वायबार म्हातारा मरीना बारी बरी बरी रडस आणि एक वाक्य ठरेल रास गणेश वा एक वाक्य ठरेल रास बहिणीस ना काय म्हणा राम व माय मना झोपाय आंबा कसा कानी वई गया ना म्हणाली मग सरक काकू त्या आंबान आता बाई मर जाशी इथला पटाडीच निरडतीस ना आणि नेमकंच मी एक कीर्तन मध्ये 2-3 संदेश असा देस तरुण बहिणीच्या सांग गरमा चौलगून म्हाताऱ्या शेतीत गेली आली मा म्हाताऱ्या चौलगून रडणं शिकल्या बहिणीसवर जी बाई रडताय तिने इथलं वजन रास काय घेऊन ताटसार काय देऊ आंघोळ करून बाथरूम माहिनी घेऊ जी बहिणी रडता नाही तिने दिनभर चाष्टी राहून कबशात धुई राहून मनीषीन रडणं शिकल्या हो जी बाई रडताय तिनं पुरं वजन राहत आमना तोंडाचा मग प्राध्यापक होता प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती सर मरानंतर मॅडम नुसती फुडी फुडी रडी गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुडी फुडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही सध्या रडा म्हणे मॅडम कधी मौत मा जायला नाही कधी रडेल नाही मॅडम सर नाही करता रडे नवरण करता बाई कसं रडायला पाहिजे हा काय बाया ना दुश्मना बी डोळ्याला श्वान टाकत्या रडती नामना तोंडाच्या ना प्राध्यापक मरणार मॅडम सर नाही करता रडे आपाव व बाई माझा आपाव मॅडम तू नको रडू बाई म्हणते आपण पहिले आवडली ना तू असं रडान पद्धत व बाई माझा म्हणतो नको मॅडम या पटा बिनिंग घेतला लागेल आपण कमरेल दोर मांडी एक लापी की सोबत तू नको रडू बाई म्हणतो ते रडता बी यायला पाहिजे हा कसं जामना दोंडायचा नाही म्हातारा मरणं बाबा कधी मोबाईल शूटिंग चालू हो दोंडायचा नादी मरणं कारण माझ्या ना दोंडायचा ना 35-40 म्हातारा मी गाडी आळायली तो अख्खा दोंडायचा आणि इकनीलाही म्हणे मला आणि मला व्हिडिओ होईल जातच व्हायला मग तो म्हातारा दोंडायचा ना बी होता भाऊ तो काना होता जो तो मला बिकोल राहत नाही तो काना होता इथला वायबार म्हातारा गावमा कीर्तन चाले तरी कीर्तन मा जाय नाही जीव गावमा भजन चाले तरी भजन माने गावमा हनुमंतरायना दर्शन नाही रामना दर्शन नाही कधी महादेवना मंदिरवर घ्या नाही इथला वायबार म्हातारा पण गोंधळ मात्र सोडे नाही बुवा तेवढं बरं आहे तुम्हाला लासूर मागित ना कसा म्हातारा गाव बाहेर तिकडे आहे ना तुम्हाला नाही खरंच मस्त गाव तिकडे आहे नाही ते काय गावच मारतच ना होता नामना दोंडायचा नाही गोंधळ सोडेच नाही आणि बाकी नसले इथला शोकरास ना खावा ना गोंधळ तुम्हाकडे बस का बाबा बस ना गोंधळ ना फक्त नेवत यायला पाहिजे नेवत सकाळ माझं नेवत ही घे ना या सकाळ माझ बाई सांगते म्हणा नको रांजो बाई सांगा हो माहिती संध्याकाळी नको व दोन्ही टाइम म्हणून बाकी ना ती इथला नेता ते राहताना गोंधळ नाही नेवत येतात दुपार नक्की जमा निंबू लई फिरतात बाणर स्वरूप ना गणच बोल गेलो राहता तेवढं बरं आहे आपण लासून माहिती बिजर नाही गोंधळ मग खावा करता मर्दवार करतो रोटी लग्नान पत्रिकावनी मन बाजू माझे भावरास लग्नान पत्रिका पोऱ्याला म्हणे बावड्या आता घरी लगीनी पत्रिका आल्या रे 101 वाजाडी जेवण बी करी रे आता पोऱ्याला असं वाटत लगीनी नेवतो उन्हा का कोण करणं मन बाप माले दाडच बा उन्हा कोणतंय नाही नेवतो पोऱ्याला संध्याकाळ हात पाय धुवले ना सांग मा शर्ट घालली ना निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालणार आहे काय नाही म्हणे तात्यान करणं कोणतंय नाही नेवतो येईल हाय का बट बावड्या आता ते माल जाणं पुढे का बरो पप्पा भाऊ मालेच जाणं पुढे का बरो पप्पा अरे येडा तू जर घेत त्या काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाट देणं एक बुक्का मा मुखा टाकू करू लगीननी पत्रिका मा वाजाडी बी खाय बी गोंधळ मा घ्या ती पोऱ्या सोऱ्याला दाट देणं
आणि तसं नेता ते मत आहोत थांबणार आहोत दोन कथा खरं सांगायचं मी गणच कंट्रोल करत आहे मार्का खाणं सुरुवात एक रोज मन बाप मी बस आली ना काय भाऊ तुझा म्हणा तिचा कीर्तन मला सांगितलं म्हणे नको सांगत जाऊ नाही सांगितलं तू मला काय सांगायचं त्यातली तू व्हिडिओ विमान बातमी देखील अरे पुन्हा मग थोडी काय सर का म्हणे तू घर म्हणा तिचा कीर्तन मला सांगितले आधी जर काय सांगा ना म्हणे तू घर म्हणा तू मारसून म्हणे मी गणच कंट्रोल करत पण मला काय खरं सांगायचं कारण लोक इतका देवाला हे करतात नाही 50-50 60-60 हजार तिघांना काय दपाड करू सांगायचं चालू मला ते म्हातार गोंधळीने निघतो म्हणून खावाल बट म्हातार त्या वाढपी पुरे वाळाला येतच का बाकी ना आपण थोडाफार त्या लसी पिल वाला एक बुकामा मुका कट्टा बाकी ना थोडी फार पिली तर त्या वाढपी पुरे प्रबोधन काढायची बघ हे काढ हाते काढ तो पोया जा हो बाबा कडे तुला राहिली बरं गई गेले नेमकंच खालते खा पोरीकारीने 2 पीस उन्हात मताना नाही झालं एक चांगलं होतं आणि एक 8 दिवस खाणार ते चांगलं समजत हात दिना मत मटेरियल रास म्हातारा हात दिमाना मटेरियल ओढाल घ्या हात दिमाना मटेरियल ओढाल घ्या म्हणतो हात डीज वडी गेली चालू पंगत मग पाहिला माटीनात म्हणतो कोणी गुचकीन घ्या पुचकी वाढपी पोरी म्हणे या शिलगावा रे आपलं चोरी 2-3 बादलीवर काढल्यावर खावा म्हणे आंधी या शिलगावा म्हणे घरमा तर 2 पोरीने उचलीन घरमा टाका म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारी बी माहित होता उलगेल वावर होता आज पण मग पाहिजे पोलीस अंदाज लाई गेलो होता पण आता मरेलवर रण ते पडी ना हो मग मायराडे मनारा ओ माय मनाराम का पंढरपूर फिराले गया मना धनी मनाराम काढे मी मग बदल करी रायना मी पुरस्ते अहो गावमा कीर्तन ऐकायला नेऊ पंढरपूर बदलले जाय का पण मला पक्क माहिती आहे जात 1 नंबरनी लबाड राहता नेमकं म्हाताराला अंगोर दे म्हणजे उचलान गाई आणि उचलान टाइमले म्हातारी सांगायला लागली मनाराम हो माय मनाराम ना कोण मा तुळशी ना पाला करी गाला ना मारी मी बडा मानतेस माय आवाज दिना इथून राम ना कोण मा कोंबडी ना पिस्ता तुळशी दे गावनी काटू गाव म्हणे महाराज मग याने आयुष्यभर पाला ना कोंबड्या खायच्या तुळशी ना पाला ना कितला गुण लागला तुळशी ना पाला नाही आता तुळशी गुण जाऊन बिया कोण मा कोपशी देणं तरी याला उद्धार होणार उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि खाणाऱ्यांसाठी सांगतो शेवटचे 2 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल खाणाऱ्यांसाठी सांगतो पुरुष मंडळींना किती परिवर्तन होईल मला अपेक्षा नाही पण माझ्या महिला मातांकडनं मला अपेक्षा आहे कारण तुम्हाला आमचे कीर्तनकार आमचे महाराज मंडळी तुमचं तिथं माईचं महत्व जर सांगायला गेलो ना आमचे महाराज मंडळी तुमच्यासाठी एक गीत गातात एक कविता म्हणतात त्या कवितेचे बोल आहेत आई माझी मायेचा सागर तुमले मायेचा सागर म्हणतास बहिणीस्वर तुमले दयाना सागर म्हणतास का बरं म्हणतास तुम्हाला पोरगा जर आजारी पडला ना पोरगा जर आजारी पडला तर आत्माच्या अर्धा उठतीस पोऱ्याना ताप चेक करतेस तुम्ही बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप सैन होत नाही तुम्हाला पोरगाना पायमा जर काटामुडी घेणार आत्माच्या अर्धा उठतीस कितल्या का दिनभर कर राहत ना तरी आत्माच्या अर्धा उठतीस पोऱ्याना पाय चेक करते मायमन पोऱ्याना पाय तिने सुजी घ्यावी ना म्हणजे तुला पोऱ्याना पायमाना काटातून सैन होत नाही तुला बच्चाना अंगमाना ताप तुले सैन होत नाही तू नवरा दुसऱ्याना बच्च कापीन लयस नाही तू मस्त राहणे खावाला साका तुले दयेना सागर नि मायेना सागर म्हणा आणि मला लाज वाटस तुमचं लेकरू पण कोणाचं तरी लेकरू दया दाखवायची आपण सांगस गावमा जर कोण मरी गे ना तुम्ही वावरमा जायला राहण्यात आणि स्मशानभूमीला तर वावर राहणं स्मशानभूमीमा प्रेत जडी राहणं आणि तुम्ही तथाही नेतीस ना जडणारा प्रेत दगीनी एकल्या जर राहण्यात ना पाय म्हणा चप्प सुद्धा आत्मा तरी बिनाप पैतीस तिथली जागा बरोबर आहे ना तिथला जीव घाबरस पुन्हा त्या मरेलले बाई राहणार तरी इतक्या बाई राहण्यात तू नवरा जीवत कापीन लयस आणि तू दडमा उतारलेस
तर जीव नाही का काकू तुला? हा, तुम्हाला दया असली पाहिजे. तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. ते खाणं चुकीचं आहे. मुक्या प्राण्यावर दया करत जा. आज 14 तारीख आहे. 12 तारखेची हनुमंतरायांचा जन्म उत्सव होता, जयंती होती. आता असा विचार करा, हनुमंतरायांना जन्म उत्सव निमित्ताने रविकिरण महाराज आपला गावमा येल होता. खाणाऱ्या बहिणीले सांगत आज कीर्तन माशी शपथ लिहिलेवानी आज ना नंतर आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही अशी बट्या बहिणीने शपथ लिहिली. आज बाकी नाही बाय मा येडा मॅच चावेस माया गो मजा ना चावेस माया गो बाकी नाही बाय तुला फटत आपण आईच नाही पटत गो तू मजा ना चावेस पडत. बहिणीवर तुम्ही बंद कर द्या. तुम्ही जर बंद कर दिला ना राम ना याला यानं बंद कर देते. तुम्ही जर सांगा ए आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही, तुम्ही रामदाना बंद कर दे ना एका गली मत फिराव तुमचा. नेमकी उपाधी अशी 3 दिन महिन्यात काय काही डोकाला आपला बटन मायवर पण मी बघा मजा नाही की माय म्हणा. तिसरा दिनले आहे काही ना तोंड मजा ना होईदा तो काका कसा काय थैली ना बघा चांगलं खात जा तुम्ही बी. काय काय लोक स्वतः हुशार समजतात. घरण्या म्हैशीचं दूध घरण्या गाईचं दूध डेअरीला येतं आणि पेमेंट नाही का त्या पैसा सोरी मासा दिसणी खातात. तुम्हाला नजर मा तुम्ही हुशार होतील पण मन नजर मा पिवर येडा माल. अरे तेच दूध आटाडा बासुंदी पापड्या बनायची का नवरा बिन बायको बी आनंदामा खातच. आमनाकडे या तुम्ही आमना बाबासकडे महाराजकडे. अरे काय वातावरण राहत आमनाची भाऊ आता अजून त्याच ना बाबांनी पेरणी या ना विवाहित ज्याच्या बाबा आहेत त्याच्याकडे जा. तिथलं भारी वातावरण राहते भाऊ. सप्ताह 2 सप्ताह करता 15 दिन नंतर मन बोलणं तसं राहतेला इशारा जाता जाता बोले समजणं तुम्ही नाही समजणं कोण करेल घर माझा तुला 15 दिन 3 आठवडा महाराज लोकांचे घर जावं भेटत नाही. सप्ताह राहायला 15 दिन नंतर घर जातच बाया वाट डकतीस. आमना जीवन त्यासना घर माया ना सप्त्या हिरा ना मा हमना गणेश बाबा मना सप्त्या हिरा ना माय. हा ती बाई बिचारी सप्त्या वाट डका मा दूध ले ठेव साकाडी ठेव बासुंदी पापड्या मन नवरा मी संगीत कासू माय. बासुंदी पापड्या नवरा बिन बायको बी संगीत बट्टर आमना जीवावले त्या आईन त्या सांगतस वाटी भरली अहो मा आमना जीवाव सांगतो नको हो निघन बाहेर खास तू खाऊ का कितना आनंद आहे. नाही ते मटन मासा खाणारा बाईंकडे मासा आणेल ताकात काही असे बायकोवर बी भरोसा इथला वाय बरा राहते बाकीना खाणारा बाईनी राहणे ताक पुढे ठेव का ताकणीकडे असा काय रे बाई बड्या डोक्यात शिल काय दे काय चांगला चांगला खाई घ्यायची बाई म्हणजे बायकोवर सुद्धा भरोसा नाही इथला वाय बारेच बाकी. अरे आई मायले बोले तुम्ही कितला बी दोष द्या पण बाईना स्वभाव ना बाबाजी इतला खास रास ना कितला कलडाया करतात नाही तुम्ही आणि बाई तुम्हाला सांग कितला कलडाया करेना कितली का भांडण होईल ना जो लोक नवरा जेवत नाही तो लोक आई मायना पोट भरत नाही. बाईनी खासियत आहे प्रत्येक बाईने नवरा जेवत नाही तो लोक मन मायना पोट भरत नाही. इतली प्रामाणिक राहा. भले जर कधी भांडण व्हायला राहिली ना भांडण मग तुम्ही जर बाहेर निघणार ना स्वती बोलाव नाही भले पोऱ्या सांगी बावड्या तुम आपले सांग रे पहिले चेंदिले मग बाहेर शेलो तो म्हणा तुमले जेवणाशिवाय ती मायने पोट भरत नाही. तीवर सुद्धा शंका या खाणार असेल वाय बार असेल. हो खायचं असेल ना तर चांगलं खा. माझे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही किव. कोणी धरले पाय कोणी चालवली सुरी खाणार गोळा झाली शिल्लक उरली नाही खुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दयी लोकांना कशी नाही किव. दादा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपला धर्म ग्रंथ आपल्याला मोठ्या प्राण्यावर दया करायला शिकवतो आणि माझ्या कीर्तनातून आजचा संदेश असेल